नमस्कार. बालाजी उपाय आणि तोडगेमध्ये आपले स्वागत आहे. आपण ज्या घरात राहतो ते नीटनेटके ठेवण्यासाठी आपण नेहमी प्रयत्न करतो. कोणत्याही घरातील महत्त्वाची जागा म्हणजे स्वयंपाकघर वा आधुनिक भाषेतील किचन. स्वयंपाकघर हे लक्ष्मीचे स्थान मानले जाते. ज्योतिष आणि वास्तुशास्त्रातही स्वयंपाकघराला महत्त्वाचे मानले गेले आहे. काही लहान सहान गोष्टींकडे आपण लक्ष देत नाही. स्वयंपाकघरात वापरण्यात येणारे लाटणे हे लहान आणि तुम्हाला अगदी साधे वाटत असेल तरी ही छोटीशी गोष्ट तुम्हाला नुकसानदायक ठरू शकते. वास्तुशास्त्रात घरातील प्रत्येक गोष्टीचे नियम सांगण्यात आले आहेत. कोणत्या गोष्टींमुळे घरात सुख, समृद्धी नांदते आणि कोणत्या गोष्टींमुळे घरात अनेक अडचणी निर्माण होतात हे वास्तुशास्त्र सांगते. स्वयंपाकघरात पोळ्या लाटण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पोळपाट लाटण्याबद्दलही काही तसंच आहे. स्वयंपाकघरात दररोज वापरण्यात येणारी सर्वात महत्त्वाची वस्तू म्हणजे पोळपाट लाटणं. हेच पोळपाट लाटणं तुमच्या गरिबीचं किंवा श्रीमंतीचं कारण ठरू शकतं. असं म्हटलं तर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही. पण होय, वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरात पोळपाट लाटण्याचा योग्य वापर केल्यास घरातील समृद्धी वाढते. चला तर मग बघूयात काय आहे यामागील वास्तुशास्त्र आणि काय आहेत त्यामागील कारणे. वास्तुशास्त्राप्रमाणे जेव्हा पोळी बनवताना पोळपाट आवाज करत असेल तर वास्तुदोष उत्पन्न होतं. असे मानले जाते की पोळपाटाच्या आवाजामुळे घरातील धनाची हानी होते. त्यामुळे जर तुमच्याही पोळपाटातून आवाज येत असेल तर ते लगेच बदला आणि दुसरे नवीन वापरण्यास द्या. असे जमत नसेल तर तुम्ही तुमच्या पोळपाटाखाली कापड किंवा कागदही ठेवू शकता. यामुळे वास्तुदोष नाहीसा होतो. वास्तूप्रमाणे रात्री झोपण्यापूर्वी पोळपाट लाटणे स्वच्छ धुवून ठेवावे. तसं तर पोळ्या झाल्याबरोबरच हे धुतले गेले पाहिजे. असे न केल्यास घरातील लोकांच्या आरोग्यावर प्रभाव पडतो आणि अधिकाधिक धन आजारावर खर्च होतं. सोबतच याने वास्तुदोष उत्पन्न होतं. अनेक घरांमध्ये स्त्रिया असे पोळपाट वापरतात ज्याचे पाय तुटलेले असतात किंवा फक्त 2 पाय असतात. परंतु असे पोळपाट वापरणे तुम्हाला महागात पडू शकते. जर तुमच्या घरात असे पोळपाट असेल तर ते लवकर बदला. वास्तुशास्त्राप्रमाणे पोळपाट कधीही उलटून ठेवू नये, नाही तर घरात वास्तुदोष वाढतो. या व्यतिरिक्त पोळपाट कधीही भांड्यांमध्ये किंवा कणिक तांदळाच्या डब्यावर ठेवू नये. याने धनहानी होते. अशाने घरात मतभेद देखील वाढतात. तर काही लोक पोळ्या बनवल्यानंतर याला धान्य किंवा कणकेच्या डब्यावर ठेवून देतात. परंतु जाणून घ्या की असे केल्याने जीवनात दारिद्र्य येतं. म्हणून चुकून असे करणे टाळावे. तसेच अनेकांना हे माहीत नसेल की पोळपाट लाटणे खरेदी करण्यासाठी देखील शुभ मुहूर्त बघितला जातो. होय, पोळपाट लाटणे खरेदी करण्यासाठी बुधवार हा दिवस सर्वात शुभ असल्याचे मानले जाते. तर मंगळवार आणि शनिवार या दिवशी चुकूनही पोळपाट लाटणे खरेदी करू नये. रात्री झोपण्यापूर्वी पोळपाट लाटणं स्वच्छ धुवून ठेवावं. पोळ्या झाल्याबरोबरच पोळपाट लाटणं धुतलं तर अतिउत्तम. पोळपाट लाटणं वापरल्यानंतर प्रत्येक वेळी ते स्वच्छ करावं. असं न केल्यास घरातील लोकांच्या आरोग्यावर त्याचा वाईट परिणाम होतो आणि अर्धा पैसा आजारावर खर्च होतो. व्हिडिओ आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.